नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाची घटना मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे अशी आहे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं आणि या निधनानंतर राजकारणामध्ये मोठी घडामोड या ठिकाणी घडताना आपल्याला पाहायला मिळते. तसं पाहिलं तर अजितदादा पवार यांच्या निधनानंतर, त्यांच्या मृत्यूनंतर पूर्ण पवार कुटुंब हे दुःखामध्ये त्या ठिकाणी आहे. पूर्ण दुःखाचा डोंगर पवार कुटुंबावर तर पसरलेला आहे, कोसळलेला आहे. त्याही पुढे जाऊन राज्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्यावर, पदाधिकाऱ्यांमध्ये दुःखद वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. तसं पाहिलं तर हे वातावरण असताना राजकीय घडामोडीवर चर्चा करणं उचित वाटत नाही. परंतु राजकीय प्रवाह हा अत्यंत चंचल असतो. कारण कुठलीही घटना घडली तरी सुद्धा राजकारण थांबत नाही आणि तशाच घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडताना पाहायला मिळत आहेत. अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, विधानसभेतले गटनेते होते आणि विशेष म्हणजे ते उपमुख्यमंत्री सुद्धा होते. त्यांच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी होती. त्यासोबतच महायुतीमध्ये ते मित्रपक्ष, घटक पक्ष असल्या कारणाने महायुती टिकवण्याची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावर होती आणि अनेक मंत्रिपद हे अजितदादा पवारांकडे होते. ते अत्यंत जबाबदार मंत्री होते. विशेष म्हणजे अर्थ मंत्रालय त्यांच्याकडे होतं. त्याही पुढे जाऊन अनेक महत्वाची खाती अजितदादा राज्यामध्ये सांभाळत होते. मित्रांनो, अजितदादा पवार हे आज आपल्यात नाहीयेत, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता महायुतीमध्ये जर राहायचं असेल तर गटनेता तात्काळ निवडणं गरजेचं आहे आणि गटनेता निवडत असताना तो पवार कुटुंबातला असावा की आणखी कोणी राष्ट्रवादी पक्षासाठी काम करणारा असावा, याबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये चर्चा होताना दिसत आहेत, बैठका होताना दिसत आहेत आणि या चर्चेमध्ये, या बैठकामध्ये याच पक्षाचे प्रमुख नेते, ज्यामध्ये राष्ट्रीय कार्याध्यक्ष असलेले प्रफुल्ल पटेल असतील, त्यानंतर राज्यातले जर नेते म्हटलं तर प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे असतील, छगनराव भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, हसन मुश्रीफ असतील, हे ज्येष्ठ नेते, अजित पवारांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी ही मंडळी आता राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा उभा करण्यासाठी आणि सत्तेमध्ये आहेत. तर आपला गटनेता आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या जागेवर उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा दुसरा नेता त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे, हे मुख्यमंत्र्यांना सांगण्यासाठी त्या ठिकाणी आजच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे. मित्रांनो, या घडामोडी घडतायत. अजितदादा पवार हे आता नाहीयेत, परंतु त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री म्हणून नेमकं राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाला त्या ठिकाणी उभा करायचं किंवा कोणाला ती जबाबदारी द्यायची हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्णय घेईलच. परंतु त्याही पुढे जाऊन भारतीय जनता पार्टीला राष्ट्रवादी काँग्रेसकडे आता पुन्हा उपमुख्यमंत्रीपद द्यावं ही भावना आहे का, हा सुद्धा प्रश्न इथं उपस्थित राहतोय. कारण अजितदादा पवार हे जबाबदार मंत्री होते, त्या पक्षाचे प्रमुख होते, म्हणून त्यांना उपमुख्यमंत्री देऊन, पद देऊन त्या ठिकाणी त्यांना सन्मान देण्याची भूमिका महायुतीनं निभावली होती, भारतीय जनता पार्टीनं निभावली होती. आता मात्र अजितदादा पवार नाहीयेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि इतर नेते आहेत, त्यांना उपमुख्यमंत्रीपद देणं गरजेचं आहे का, याचा विचार सुद्धा भारतीय जनता पार्टी दुसऱ्या बाजूला करते. परंतु अजितदादा पवार हे पक्षाचे प्रमुख होते. आता याच पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्राताई पवार यांना ती जबाबदारी द्यावी, असाही मतप्रवाह, असाही पदाधिकाऱ्यांचा एक स्वर या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतोय, पाहायला मिळतोय. वास्तविक पाहता पवार कुटुंब हे दुःखद प्रसंगामध्ये आहे. दुःखी कार्यक्रम ते त्यांचे आहेत, वेगवेगळ्या विधी ते पूर्ण करतायत. त्यामुळे राजकीय पटलावर आज त्यांचे कुटुंब कोणीही चर्चा करताना दिसत नाहीये. परंतु या घडामोडी राजकीय पटलावर इतर राजकीय नेते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण लवकरच अधिवेशन येत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अजितदादा पवार हे अर्थमंत्री म्हणून त्या ठिकाणी अर्थसंकल्प मांडणार होते. आता ती जबाबदारी कदाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतःकडे घेतील आणि ते अर्थसंकल्प मांडतील, अशी माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. परंतु आज अजितदादा पवार यांच्या जागेवर त्यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून संधी द्यावी, अशी मागणी काही लोकांनी, काही पदाधिकाऱ्यांनी, काही राष्ट्रवादीच्या आमदारांनी त्या ठिकाणी केलेली आहे. खरं म्हणजे हा जनरेटा आहे, जनतेच्या भावना आहेत. याविषयी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस विचार करेल आणि तसाच विचार भारतीय जनता पार्टीचे नेते सुद्धा करतील, अशी अपेक्षा आहे. परंतु जर आपण विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून महाराष्ट्रामधले दोन गट झालेले आहेत. एक शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि दुसरा अजितदादा पवार यांच्या खाली. अजितदादा पवार हे आता नाहीयेत, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली जे काम करणारे नेते आहेत हे सुद्धा वरिष्ठ आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, मातबर आहेत. हे अनेक वेळा आमदार राहिलेले आहेत, अनेक वेळा मंत्री म्हणून त्या ठिकाणी काम पाहत आहेत. आजही हे राज्याच्या महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. जर आपण विचार केला तर तसं पाहिलं तर प्रफुल्ल पटेल हे शरदचंद्र पवारांसोबत होते, ते अजितदादा पवार सोबत गेलेले आहेत. त्यासोबत सुनील तटकरे असतील, छगनराव भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, हसन मुश्रीफ असतील, यासारखे अनेक मातब्बर नेते
जे अनेक वेळा मंत्री राहिलेले आहेत ते सुद्धा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते. ते महायुतीसोबत आहेत, परंतु नेतृत्व या ठिकाणी आता राहिलेलं नाहीये. त्यामुळं ही जबाबदारी कुणाला द्यायची, ह्या सगळ्यांना एकत्रितपणे ठेवण्याची जी काही ताकद ही अजित पवारांमध्ये होती, ती आता अजित पवारांच्या नंतर कोणामध्ये आहे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. जर पक्षातल्या नेतृत्वाचा विचार केला तर पक्षातला असा एकही नेता, एकही मंत्री नाही की तो या सगळ्यांना आपल्या सोबत एकोपाने ठेवू शकतो आणि अजित पवारांची जागा तो घेऊ शकतो. कारण जरी त्यानं आज निवडून आलेले आमदार एका व्हीपच्या आधारावर जरी एकत्रित आणले आणि सत्तेमध्ये आपल्याकडे जरी पद घेतलं तर महाराष्ट्रातली जनता अजितदादा पवारांच्या जागेवर त्याला सहन करू शकत नाही. त्याच्या पाठीमागं अजित पवारांना मानणारा वर्ग त्या पक्षाच्या सोबत जाऊ शकत नाही, हे मी आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे सांगतोय. आणि त्यामुळे अजितदादा पवार यांच्या जागेवर त्यांच्याच कुटुंबातली कोणती तरी व्यक्ती असणं अत्यंत मग गरजेचं आहे. मग त्यांच्या कुटुंबात आहे कोण, तर अजितदादा पवार यांचे दोन चिरंजीव, एक म्हणजे पार्थ पवार आणि दुसरे जय पवार. तसं पाहिलं तर ही दोघंही राजकारणात नौके आहेत. कुठलीही जबाबदारी राज्य सरकार, मंत्रिमंडळ किंवा आमदारकीची यांनी आतापर्यंत त्या ठिकाणी काम केलेलं नाहीये, ती जबाबदारी पेललेली नाही. आणि त्यामुळं थेट मंत्रिमंडळात घेणं, त्यांना उपमुख्यमंत्री करणं किंवा पक्षाचा प्रमुख करणं हे सुद्धा सत्ताधारी जे काही मुख्यमंत्री असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार यांच्या पक्षाचे नेते असतील, यांना ते मान्य होणार नाही. म्हणून दुसरं एक नाव येतं ते म्हणजे सुनेत्राताई पवार यांचं. त्या अजितदादा पवारांच्या सोबत सातत्यानं राहत होत्या, राजकीय अनुभव त्यांना आहे. जरी त्या राज्यसभेवर पहिल्यांदा निवडून गेल्या असल्या तरी पक्ष कार्यासाठी मी यापुढे काम करणार आहे असं त्यांनी नुकतंच काही दिवसांपूर्वी माध्यमांना सांगितलं होतं. म्हणजेच याचा अर्थ पक्षाचे पदाधिकारी आणि त्याची जबाबदारी, त्याची कार्यप्रणाली ही समजून घेण्याची भूमिका ही सुनेत्राताई पवारांची सुरू झालेली होती. त्यामुळे आज पक्षातले काही गोष्टी किंवा पक्षामध्ये निर्णय घेताना कुठल्या पद्धतीने घ्यावे लागतात याची जाणीव सुनेत्राताई पवार यांना आहे. परंतु त्यांना तात्काळ पक्षाचं प्रमुखपद द्यायचं, राष्ट्रीय अध्यक्ष करायचंय की पक्षाची जबाबदारी त्यांच्यावर द्यायची, हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट त्या ठिकाणी निर्णय घेईल असं प्रफुल्ल पटेल यांनी नुकतंच सांगितलंय. परंतु दुसरा भाग असा आहे की त्यांना पक्षात गटनेता करणं आणि त्यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी तात्काळ देणं हे कदाचित भारतीय जनता पार्टी या ठिकाणी ऍक्सेप्ट करणार नाही. कारण त्यांना तितका मंत्रिमंडळाचा आणि राज्य सरकार चालवण्याचा अनुभव त्या ठिकाणी नाहीये. ही एक वस्तुस्थिती आपण या ठिकाणी समजून घेतली पाहिजे. किंवा जरी त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलं तर त्यांच्याकडं जे अजितदादांकडे जे महत्वाचे मंत्रिपद होते ते सुनेत्राताई पवार यांच्याकडे दिल्या जातील असं मला वाटत नाही. आणि तसं राजकीय विश्लेषक सुद्धा सांगतायत, कारण ती जबाबदार पदं आहेत आणि ती पदं सुनेत्राताई पवार आज राज्यामध्ये सांभाळू शकणार नाही अशी एक चर्चा आणि मानसिकता त्या ठिकाणी आहे. मग त्यांच्या व्यतिरिक्त पक्षामध्ये जे कोणी नेते आहेत ते वेगवेगळे आहेत. त्यांनाही वाटतं की अजितदादा पवारांकडे असलेली मंत्रिपदं ही आपल्याकडे यावीत, आपण तो पदभार पाहावा, कारण तो कारभार जर आपण पाहिला तर योग्य न्याय देऊ शकतो. कदाचित अशी भूमिका सुद्धा त्यांची असेल. परंतु उपमुख्यमंत्रीपद हे अजितदादा पवार यांच्याच कुटुंबातलं असलं पाहिजे. दुसरा एक पर्याय याच्यामध्ये येतोय की अजितदादांचं निधन झाल्यानंतर जे अजित पवार यांच्या गटाचे आमदार असतील किंवा मंत्री असतील किंवा शरदचंद्र पवार यांच्या सोबतचे आमदार आणि मंत्री असतील, यांनी स्पष्टपणे सांगितलंय की जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका संपल्यानंतर नुकत्याच महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे 2 गट झाल्यामुळे मतांची विभागणी झाली. हे अजितदादा पवार यांच्या लक्षात आलं, शरदचंद्र पवार यांच्याही लक्षात आलं आणि त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचं मत विभागणी टाळण्यासाठी दोघांनी एकत्रित येणं गरजेचं आहे आणि इथून पुढच्या निवडणुकीला सामोरं जाणं गरजेचं आहे. ही भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या गेली. ही अजितदादा पवार यांनी पदाधिकाऱ्यांना, आमदारांना, मंत्र्यांना सांगितलं की आपल्याला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणणं गरजेचं आहे आणि कदाचित राष्ट्रवादी एकत्रीकरण करता करता विलीन एकमेकांमध्ये होणं हे सुद्धा ठरलं होतं असंही या ठिकाणी बोललं जात आहे. कारण जयंत पाटील असतील, जे की शरदचंद्र पवार पार्टीचे आहेत, जयंत पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत, मंत्री सुद्धा होते, अनेक वर्ष ते मंत्रिमंडळात त्यांनी काम पाहिलेले, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ते प्रदेश अध्यक्ष सुद्धा होते. त्याच्यासोबत राजेश टोपे जे मंत्री होते, अंकुशराव काकडे हे अजित पवार यांच्याशी संलग्न होते, परंतु ते शरदचंद्र पवारांचे एकनिष्ठ पदाधिकारी पुण्यातले आहेत, ते सुद्धा या निवडणुकीच्या माध्यमातून अजितदादांच्या सोबत होते. उमेश पाटील असतील, नरहरी झिरवळ जे की सभापती होते आता मंत्री आहेत, आणि शशिकांत शिंदे जे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ते प्रदेश अध्यक्ष आहेत. ह्या सगळ्यांनी असं सांगितलं की अजितदादा पवार आणि शरदचंद्र पवार या दोघांनीही एकत्रित येण्याचे संकेत दिले होते. अजितदादा पवारांनी सांगितलं होतं की जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक झाली
की आपण दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊ आणि या पुढच्या निवडणुका आपण एकत्रितपणे लढू. म्हणजेच एकत्रित येण्याचा निर्णय झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलीन करण्याची सुद्धा चर्चा त्या ठिकाणी झाली होती. तसं पाहिलं तर 12 डिसेंबरला शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस होता. याच दिवशी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आणण्याचं सुद्धा नियोजन ठरलं होतं, असंही या नेत्यांच्या तोंडून वक्तव्य आपल्याला ऐकायला मिळालंय. परंतु शरदचंद्र पवार यांची राज्यसभेवरचा जो काही कार्यकाल आहे तो एप्रिलमध्ये संपतोय आणि त्यामुळे 8 एप्रिलला दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे आहेत अशी घोषणा करण्याचं किंवा निर्णय घेण्याचं ठरलं होतं, असं सुद्धा या नेत्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजेच एकंदरीत काय की दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र होणार होत्या तर यावेळेस अशी चर्चा आहे की अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री तर होतेच, ते तसेच राहणार होते, परंतु सुप्रियाताई सुळे या राष्ट्रवादी सोबत म्हणजे अजितदादा पवार यांच्या सोबतच महायुतीमध्ये येणार होत्या आणि त्यांना मग केंद्रामध्ये मंत्रिपद, त्यासोबतच राज्यामध्ये जयंतराव पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना राज्यामध्ये एक मंत्रिपद द्यायचंही ठरलं होतं. त्यासोबत रोहित पवार जे की शरदचंद्र पवार यांची भूमिका लावून धरतायत, राष्ट्रवादीमध्ये पवार कुटुंबातला शरदचंद्र पवार यांची भूमिका मांडणारा हा खंबीर युवा नेता राष्ट्रवादी पक्षाला मिळालेला आहे आणि त्यामुळे राज्यमंत्री म्हणून रोहित पवार यांची सुद्धा वर्णी त्या ठिकाणी लागेल असे सुद्धा संकेत या ठिकाणी स्पष्टपणे मिळाले होते. परंतु हे सगळं करत असताना आपल्याला आठवतंय की शरदचंद्र पवार यांनी भूमिका व्यक्त केली होती की मी आता राजकारणामध्ये ज्येष्ठ झालेलो आहे, मी आता माझी भूमिका थोडी बाजूला सरकवतोय, जे काही निर्णय घ्यायचा असेल तो सुप्रिया सुळे यांनी घ्यावा, म्हणजे आपल्या मुलीनं तो निर्णय घ्यावा. अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांनी ठरवावं की भविष्यातलं राजकारण कसं करायचंय, सोबत चालायचंय की वेगवेगळी भूमिका, हा निर्णय त्यांच्यावर राहील असं स्पष्टपणे सांगितलं होतं. याचाच अर्थ असा आहे की शरदचंद्र पवार हे परिवर्तनवादी विचारसरणीनं आजपर्यंत काम करत होते, करतायत, आजही ते त्याच पद्धतीने करतायत. शाहू फुले आंबेडकर आणि शिवविचार घेऊन शरदचंद्र पवार यांनी आजपर्यंत राजकारण केलं, समाजकारण केलं आणि आता भारतीय जनता पार्टी या हिंदुत्ववादी पक्षासोबत आपण कसं जायचं, लोकांमध्ये संदेश चुकीचा जाईल म्हणून आपला कार्यकाल हा 8 एप्रिलपर्यंत संपतोय. त्यानंतर आपण थोडं बाजूला होऊ आणि सुप्रिया सुळे, अजित पवार हे दोघ जण एकत्रित बसून निर्णय घेतील असं त्यांनी त्यापणे स्पष्टपणे सांगितलं होतं. याचाच अर्थ असा की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होत होत्या आणि त्या सत्तेमध्ये सहभागी होणार होत्या याचे सुद्धा संकेत या ठिकाणी मिळत आहेत. जर असं असेल, असंही घडलं असतं, परंतु आता अजितदादा पवार हे हयात नाहीयेत, त्यांचा मृत्यू झालाय, निधन झालंय. आता महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला एकोपा आणणारी आणि नेतृत्व करणारी पोकळी निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे अजितदादा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदावरती आता नेमकं कोण, हा जो काही प्रश्न निर्माण झालाय, यामध्ये आणखी एक भूमिका, आणखी एक पैलू बाजूला पडतोय. तो म्हणजे असा आहे, जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार आहेत, जर तो निर्णय झाला असेल, सुप्रिया सुळे केंद्रामध्ये मंत्री होणार होत्या, त्याऐवजी आता सुप्रिया सुळेंना महाराष्ट्रातलं आणि देशातलं राजकारण माहिती आहे, ते या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष होतील असं सुद्धा मला या ठिकाणी वाटतंय. आणि दुसरा भाग असा आहे की जर राज्यातली जबाबदारी सांभाळायची असेल तर मग एकतर सुनेत्राताई पवारांना उपमुख्यमंत्री करावं लागेल किंवा त्यांच्या जागेवरती मग सुप्रियाताई सुळे यांना उपमुख्यमंत्री पदावर त्या ठिकाणी यावं लागेल अशी सुद्धा चर्चा या ठिकाणी आहे. तसं पाहिलं तर सुप्रियाताई सुळे ह्या लोकसभेमध्ये खासदार आहेत, सुनेत्राताई पवार या राज्यसभेवर खासदार आहेत. जर दोघींपैकी कोणालाही राज्यामध्ये यायचं असेल, उपमुख्यमंत्री व्हायचं असेल किंवा राज्यातल्या सत्तेमध्ये ही राष्ट्रवादी काँग्रेसची सांगड पुन्हा मजबूत ठेवायची असेल तर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल आणि महाराष्ट्रामध्ये येऊन या राजकारणामध्ये सक्रिय व्हावं लागेल. जर असं घडत नसेल तर मग सुप्रियाताई सुळे यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी येऊ शकते आणि सुनेत्राताई पवार या राज्यसभेचा राजीनामा देऊन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांच्या जागेवर त्या बसतील अशी चर्चा आहे. कारण सुनेत्राताई अजित पवार हे नाव कायम त्या ठिकाणी राहील आणि अजितदादांच्या कार्यकर्त्याला किंवा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला अजित पवार हे नाव कायमचं जिवंत ठेवायचं आहे, कारण ते जिवंत ठेवण्यासारखं आहे. आणि त्यामुळे सुनेत्राताई पवार या जर उपमुख्यमंत्री झाल्या तर अजितदादा पवार हे नाव त्या ठिकाणी कायम अस्तित्वात राहील, जिवंत राहील अशी कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची भावना आहे. दुसरा भाग असा आहे, या सगळ्या घडामोडी घडत असताना आज एकीकडे पवार कुटुंबामध्ये दुःखद विधी त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत, दुसरीकडे आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल, छगनराव भुजबळ, धनंजय मुंडे आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भेट घेतली. जवळपास 1.25 तास त्यांची चर्चा झालेली आहे. या राजकीय घडामोडीवरती त्यांची चर्चा झालेली आहे, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यांनी अजित पवारांकडे असलेलं उपमुख्यमंत्री पद आणि त्यांचे जे काही जबाबदार महत्वाची मंत्रीपद आहेत
ती सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच असावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे, अशी माहिती आपल्याला समजते. आणि विशेष म्हणजे लवकरच ही सगळी पदं भरली जातील असंही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलंय. माध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलंय की कदाचित आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी आम्ही सुनेत्राताई पवार किंवा जय पवार असतील, पार्थ पवार असतील यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि त्यांचं मत जाणून घेऊन आम्ही यापुढची भूमिका घेऊ. अद्याप तसं काही ठरलेलं नाही असंही या प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्यासोबतच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. मित्रांनो, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होत आहेत हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची घटना आहे. जर त्या झाल्याच तर महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळेल, कालटणी मिळेल आणि त्याही पुढे जाऊन राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर मिळायला काही वेळ लागेल. परंतु सुनेत्राताई पवार की सुप्रियाताई सुळे या दोघींविषयी सुद्धा या ठिकाणी चर्चा घडतेय. जर असं झालं तर महाराष्ट्राला पहिल्यांदा महिला उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन्हीपैकी एका नावानं मिळेल असं चित्र आज या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतंय. नेमक्या काय घडामोडी घडतायत हे आपल्याला अवघ्या काही तासांमध्ये, काही दिवसांमध्ये हे आपल्यापर्यंत स्पष्टपणे होणार आहे. परंतु आजची स्थिती अशी आहे की या सगळ्या घटना घडत असताना भारतीय जनता पार्टी आणि एकनाथराव शिंदे यांची शिवसेना यांची सुद्धा भूमिका ही अत्यंत महत्वाची राहणार आहे. कारण आज अजित पवार यांची राष्ट्रवादी जरी सोबत नसली तरी या दोघांचं सरकार महाराष्ट्रामध्ये स्थिर आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होत असतील तर भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं ती अत्यंत महत्वाची घटना ठरणार आहे. कारण शरदचंद्र पवार यांच्यासारखा जाणता नेता, जो देशाचा कारभार पाहिलेला नेता आहे, तो महाराष्ट्राचा प्रमुख जबाबदार नेता आहे, तो राष्ट्रवादी एकीकरणातून भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहील, मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी राहील आणि सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून पुन्हा पवार कुटुंब भारतीय जनता पार्टी सोबत येईल. ते मंत्रिमंडळातही स्थान त्या ठिकाणी राहील आणि एक प्रकारे भारतीय जनता पार्टीला खंबीरपणे साथ देणारा महाराष्ट्रातला प्रमुख पक्ष आणि प्रमुख नेते हे आपल्या सोबत घ्यायची संधी या ठिकाणी मिळणार आहे. दुसरा भाग असा आहे की शरदचंद्र पवार यांच्या सोबत 8 खासदार आहेत आणि अजित पवार यांचे आलेले 1 खासदार, असे 9 खासदार भारतीय जनता पार्टीला एकत्रितपणे केंद्रामध्ये मिळतील. त्यासोबतच राज्यामध्ये अजित पवार यांचे असलेले आमदार तर सोबत आहेत, परंतु शरदचंद्र पवार यांच्यासोबतचे म्हणजे सुप्रियाताई पवार सुळे यांच्यासोबत असलेले आमदार सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि महायुती सोबत ते मिळवले जातील, जुळवले जातील आणि ही संख्या 300 पेक्षा अधिक होईल. ही एक हाती सत्ता, एक छत्री सत्ता दीर्घकाळ टिकवण्यासाठी भारतीय जनता पार्टीला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकीकरणाचा निश्चितपणे सत्तेमध्ये फायदा होईल असं भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं त्या ठिकाणी आखणी केली जाते. त्या पद्धतीचं नियोजन केलं जात आहे. आता भूमिका ठरतीये महत्वाची ती शरदचंद्र पवार यांची. शरदचंद्र पवार हे नेमकं काय भूमिका घेत आहेत? राष्ट्रीय अध्यक्ष एकतर दोन्ही राष्ट्रवादी ते एकत्र आणतील का? राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी नेमकी कोणाला देतील आणि महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री किंवा अजितदादा पवार यांच्या जागेवर ते कोणाला बसवतील? हा सगळ्यात अंतिम शब्द हा शरदचंद्र पवार यांचाच राहणार आहे. जरी अजित पवार गटाचे नेते बैठका घेत असले, काही ठरवत असले किंवा काही चर्चाही करत असले तरी सुद्धा अंतिम निर्णय हा शरदचंद्र पवार यांचा कुटुंबामध्ये राहील. कारण शरदचंद्र पवार यांनी घेतलेला निर्णय हा सुनेत्राताई पवार असतील किंवा जय पवार किंवा पार्थ पवार हे टाळू शकत नाहीत, हे मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे. आणि जर पवार कुटुंबाचा जर निर्णय झाला तर मग मात्र प्रफुल्ल पटेल असतील किंवा त्यांच्या सोबतचे सुनील तटकरे असतील, हे सुद्धा शरद पवार यांचा निर्णय टाळू शकणार नाही. ते सुद्धा त्याला संमती देतील कारण ते त्यांचे एकनिष्ठ आहेत, त्यांना मानणारे आहेत. अडचण होईल ती म्हणजे छगनराव भुजबळ आणि धनंजय मुंडे यांची. ती अडचण काय असेल किंवा त्यांची भूमिका काय असेल हे दुसऱ्या व्हिडिओमध्ये किंवा दुसऱ्या भागामध्ये निश्चितपणे मी आपल्याला देईन. पण आज तरी राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्राताई पवार की सुप्रिया सुळे हा प्रश्न या ठिकाणी मी आपल्यावर सोडतोय. नेमकं कोण उपमुख्यमंत्री होईल आणि दुसरं राष्ट्रवादी काँग्रेस ही एकत्र येईल का? ठरल्याप्रमाणे सगळ्या घडामोडी घडतील का? तुम्हाला काय वाटतंय? एकत्र यायला पाहिजे की नाही? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या. आणि तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते, ती अत्यंत अभ्यासू असते म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते. मित्रांनो, डीएस न्यूजची ही दिलेली माहिती आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि डीएस न्यूजला सुद्धा सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.